तुमच्याकडेच आहे ना संभाजी. तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय राहुल याला. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहिलं तर संभाजी, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला नितीन आहे. दुसऱ्याला देतील म्हणून. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले. पहिल्या सत्राला पहिल्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला संभाजी आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला नितीन. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा पुल करण्याचा प्रयत्न, नक्कीच डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आलेला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते राहुल याच्या माध्यमातून. नक्कीच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं हा या संघाचा मात्र नक्कीच कारनामा आपण मागील सामन्यामध्ये देखील पाहिला. यावेळी मात्र स्लॉट मधला चेंडू समोरच्या दिशेने उडवला. युवराज आहे, चांगलं क्षेत्ररक्षण युवराज यांच्या माध्यमातून नक्कीच वाचवले गेले. तब्बल 3 धावा आपल्या संघासाठी देखील वाचवलेल्या पाहायला मिळत आहेत. अप्रतिम एफर्ट्स. एका धावेने धावसंख्येचा श्री गणेश होतोय. अकाउंट ओपन केलं जातंय, खातं खोललं जातंय. पोळी सर आपले मित्र आहेत संतोष सर. यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल 3 आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर मागील सामन्याचा सामनावीरचा किताब पटकवलेला खेळाडू नितीन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय मागील सामन्यामधील सामनावीर गोलंदाज राहुल. कोलवर टप्प्याचा चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने फटका खेळ आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. या 2 धावेने धावफलक पाहिलं तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळतंय. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतो. एका बाजूला पाहिले गेले तर शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर, तर दुसऱ्या बाजूला किंग्ज 11 करवीर. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवरती मात करून या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये उभे टाकलेले पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न, नक्कीच मिस टाइम स्ट्रोक आहे. यष्टी रक्षक येत आहेत चेंडूच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने फटका खेळ आहे 2 धावेसाठी. चला पंच धावा की तेच सांगायचे आहेत. याला 2 आहेत, वरच्याला 4 आहेत, त्याच्यावरच्याला 6. डिसिजन येऊ देत. 2 धावा डिक्लेअर स्वरूपात प्राप्त होतील. 2 धावेने षटक क्रमांक 1 मार्गस होते. एका षटका समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7 धावा. चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली राहुल यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती युवराज पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात.
गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय युवराज यांना स्ट्रायकिंग एंडला संभाजी. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेगावरती स्वार होऊन गोलंदाज युवराज यांच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, नक्कीच पंचांचा इशारा येतोय 1 फॉर दी ओव्हर. नक्कीच गोलंदाजाला वॉर्न केले जात आहे. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. या चौकाराबरोबरच धावफलक पाहिले तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज होतोय झेलबाद. पहिल्या विकेटचं पतन. वायंगडे सर, बोलके सर आणि गजानन कांबळे सर यांचं स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होतंय. संयोजकांच्या वतीनं हळदकर सर, वायंगडे सर आणि कांबळे सर यांचं संयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेनिमित्त सन्माननीय श्री शिवाजी रोडे पाटील तसेच आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. नक्कीच आलेल्या पहिल्या चेंडूवरती स्वतःचं खातं देखील खोलताना पाहायला मिळतोय जहीर याच्या माध्यमातून घेतली गेलेली ही एक धाव, एका धावेने धावफलक पाहिलं तर 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. आता मात्र दरम्यान स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय नितीन याला चांगली फलंदाजी करतो. हा देखील एक हार्ड हिटर बॅटर म्हणून प्रसिद्ध आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली फटकेबाजी नितीन याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला फक्त दिशा देण्याचं काम केले. गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावलेला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती 13 धावा, 6.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवलेल्या आहेत.
शिरोळ टीमचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे आपण समालोचन कक्षाच्या मागील बाजूस एकत्र यायचं आहे. नाही नाही चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. ची गरज आहे शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर या संघाला आणि नितीन यांच्याकडून मात्र नक्कीच अपेक्षा असणार आहेत या सामन्यादरम्यान. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता नितीन यांच्या माध्यमातून. पाहिले गेले तर पॉइंटच्या दिशेने मोठा फटका सजवायचा होता, तदनंतर मात्र बीट होताना देखील पाहायला मिळाले. तर डॉट बॉल येतोय. यावेळी देखील पॉइंटच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. एक गडी बाद 19 आतापर्यंत धावफलकावरती धावा लगावल्या गेलेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. आपण पाहतोय चालू असलेला सामना. एका बाजूला पाहायला गेलं तर शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर, तर दुसऱ्या बाजूला किंग्ज 11 करवीर. हे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत. फुलर लेनचा ते चेंडू त्याला डिस्पॅच केले फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चेअरमन चषक 2026 चा येतोय ब्रँडेड चौकार. स्टॅपलर कोणाकडे असेल तर घेऊन यायचं आहे. आयोजन कमिटी संस्थेचे कर्मचारी विनंती आहे जर आपल्याकडे स्टॅपलर असेल तर घेऊन यायचं आहे. यावेळी देखील गतीमध्ये परिवर्तन पाहिलं. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने फटका खेळाय. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. 2 धाव्यांनी धावफलक पाहिले तर 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. यावेळी मात्र खराब चेंडू स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला दंडित केले जात आहे. अवांतर स्वरूपात 1 धाव. वाईटच्या स्वरूपात नक्कीच 1 धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावले गेलेले आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू. बॅक टू बॅकचा तिसरा चेंडू अवांतर फेकलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच थोडस दडपणाखाली आहे गोलंदाज राहुल. याचा विचार केला तर लागोपाठचे 3 चेंडू अवांतर फेकले गेलेत. धावफलक जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. नमस्कार. चेअरमन चषक पर्व पहिले या निमित्त उपस्थित जिल्हा शिक्षक बँक चे संचालक मंडळ आदरणीय माजी चेअरमन बाळकृष्ण हळदकर सर यांचं स्वागत. आमचे मार्गदर्शक आदरणीय सर्जेराव काळे सर,
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिलं तर स्कोर कार्ड वरती 29 धावा, 29 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अद्यापही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. या 12 चेंडूंमध्ये कुठेतरी 20 किंवा 25 धावा जर जमा केल्या तर एक फायटिंग टोटल उभा करता येईल शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर या संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. अमर याला गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. अमर याला जर्सी नंबर 18. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिले गेले तर नितीन आहेत. चांगली फलंदाजी करतायत सलामीला आलेले फलंदाज. यावेळी मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल, लाकूड तोड गोलंदाजी मैदानात
The Bluetooth device is ready to pair. 40 या आकड्यावरती. अखेरचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या सत्रातील. यावेळी मात्र जोरकस चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. नक्कीच फेकी खरा पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज धावचीत होताना पाहायला मिळतोय. 2+ विकेट येते अखेरच्या चेंडूवरती. धावफलक जाऊन पोहोचेल 43 नव्हता मगाशी 42 होता. 42 आणि 2 44 46 झाला. दोन घेतले होते की ते. 46 झालाय, 47 पाहिजे. 46 पाहिजे. 47 धाव संख्या स्कोर कार्ड वरती 46 धावा जिंकण्यासाठी गरज असेल 47 धावांची. 46 झाला. 30 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी.
धावांचं लक्ष घेऊन मैदानात एका बाजूला पाहिलं तर युवराज पाटील तर दुसऱ्या बाजूला अमर पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाले. 30 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज आहे. एका बाजूला पाहिलं गेलं तर शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर तर दुसऱ्या बाजूला किंग्ज 11 स्पोर्ट्स करवीर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये क्वार्टर फायनलचा चाललेला सामना जिंकणारा संघ नक्कीच चेअरमॅन चषक 2026 पर्व पहिले या पहिल्या पर्वातील तिसरा सेमीफायनल मध्ये जाणारा संघ ठरणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय सुनील यांना. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अमर आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला युवराज. 30 चेंडूंमध्ये 48 धावांचं आव्हान असेल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आखूड टप्प्याचा चेंडू पहिल्या चेंडूवरती पुल केलाय आणि पुल ठरतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमा पार. पहिल्या चेंडूवरती येतोय खणखणीत चौकार. ठोकलाय. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू मिसफिल्ड पाहायला मिळते. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. यावेळी मात्र स्वैर मारा पाहायला मिळते. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने धाव फलक पाहिले तर 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. यावेळी मात्र हलकस अपील नक्कीच पंचांकडे केले गेलं. पंचांवरती कोणताही दबाव नाही. डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. जरूर पाहिलं गेलं तर हा फटका कव्हर्स रिजनला खेळायचा होता अमर याला, परंतु थोडस बॅट अँड बॉलचा संपर्क चुकला. तदनंतर मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावलेला पाहायला मिळाला. यावेळी देखील बॅकफुटला गेले. पॉईंटच्या दिशेने फटका खेळाय. पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच वारंवार चुका होताना पाहायला मिळत आहेत. शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर या संघाच्या माध्यमातून या चुका कुठेतरी रोखाव्या लागतील. कारण पाहायला गेले तर 48 धावांचं लक्ष आहे आणि फारसं काही मोठं टार्गेट नाही, परंतु या चुका कुठेतरी दुरुस्त कराव्या लागतील. शाहू स्पोर्ट्स मनपा या संघाचा विचार केला तर वारंवार चुका मात्र नक्कीच कुठेतरी या सामन्यामध्ये त्यांना रोखून धरावं लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमा पार. ठोकलाय. आणखीन एक खणखणीत चौकार. आता मात्र अमर देखील म्हणतायत सबसे कातिल अमर पाटील. मैदानाच्या आतमध्ये अमर पाटील आगोकणारी फलंदाजी. आता मात्र डीजे वाले देखील म्हणतायत बचके तू रहना. गोलंदाजाला सांगितलं जातंय वाचून राहा, कारण फलंदाजी चालू आहे अमर पाटील यांच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी सुरू आहे. धावसंख्या 13. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील पंचांकडे केली जाते. पंचांवरती कोणताही दबाव येत नाही. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 धावा.
पहिल्या संघाकडून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती संभाजी. स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर युवराज पाटील. पाटलांची पोरं मात्र मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी सुरू आहे. बॉलिंग बॉलिंग संभा. यावेळी मात्र गतीमध्ये केलेलं परिवर्तन पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती स्विंग अँड मिस. नक्कीच फिंगर्स रोल केले होते या चेंडूवरती. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते किंग्ज 11 करवीर या संघाच्या माध्यमातून. नक्कीच आपल्या फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा हा संघ सुरुवात चांगली केलेली आहे. आतापर्यंत 7 चेंडूंमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने तब्बल 14 धावा जमा केलेल्या आहेत. आणखीन एक शफल होऊन स्क्वेअर लेग रिजनला. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव. ठोकलाय आणखीन एक क्रॅकिंग चौकार. फलक पाहिले तर 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलेला आहे. फलंदाज अमर पाटील यांच्या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला दिसतंय. यावेळी देखील कोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र कुठेतरी मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतंय. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. याच धाटणीच्या गोलंदाजीची गरज आहे शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर संघाला. आणखीन एक आडव्या बॅटने फटका खेळलाय. नक्कीच क्रिकेटच्या मैदानात देखील फुटबॉल पाहायला मिळाला मित्रांनो. पायाने चेंडू अडवला गेला. एक धाव नक्कीच वाचवलेली आहे. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. झाडाखाली जी लहान मुलं बसलेले त्यांना विनंती आहे बाहेर यायचं आहे. धाव फलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. चांगली सुरुवात किंग्ज 11 करवीर संघाच्या माध्यमातून. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगल्या चेंडूला मात्र सन्मान देऊन एक धाव प्राप्त करतायत. हेच क्रिकेट आहे. चांगल्या चेंडूंना सन्मान देणं, खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेणं, यालाच क्रिकेट म्हटलं जातं. नक्कीच थोडीशी सावध खेळी करतो युवराज. कारण एका बाजूने पाहिलं गेलं तर अमर मात्र फटकेबाजी करण्यासाठी माहीर आहे आणि तो फटकेबाजी करतोय देखील. आणखीन एक उडवलाय, आणखीन एक आक्रमण, आणखीन एक टोला बॉलला वाटवलंय. लांब 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 चेंडू जातोय सीमा पार. आणखीन एक चेअरमॅन चषक खणखणीत. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय नितीन यांना. अद्यापही 18 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. 18 चेंडू 24 चं समीकरण आहे. कोण कोण आहे यानंतर होणारा सामना शिरोळ रायडर्स विरुद्ध भुदरगड टीचर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस साठी यायचं आहे. चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने जाऊयात आपण. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. हा गोखणारी फलंदाजी सुरू आहे अमर पाटील यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र स्लॉट मधला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस पद्धतीचा
चेंडू पाहायला मिळाला, टप्पा पडला, तदनंतर चेंडू थोडासा काटा बदलताना देखील पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. बऱ्याच कालावधीनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली नितीन यांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं गेलं तर युवराज पाटील आहेत. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर पहिल्या सामन्याचा सामनावीर प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा नितीन हा देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. दोन्ही संघ पाहिले तर तुल्यबळ आहेत. नक्कीच काटेकी टक्कर पाहायला मिळणार. अखेरच्या चेंडूंपर्यंत जाणारा हा सामना देखील प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवून जाईल यात काही शंका नाही. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जातोय. चला दोन्ही टीम्स शिरोळ आणि भुदरगड टॉस साठी यायचा आहे. यावेळी मात्र गतीमध्ये केलेलं परिवर्तन. कव्हरच्या दिशेने फटका खेळा. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. सुनील येत आहेत चेंडूच्या मागे. नक्कीच थोडेसे फंबल झाले आणि त्या चुकीचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. एकेरीचं रूपांतर दुहेरीत होतंय आणि 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. कोणत्याही विकेटची पडझड न होता आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. चांगल्या रनचेसचा पाठलाग सुरू आहे. आणखीन एक खोलभर टप्प्यात चेंडू. हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टरचा पद्धतीचा फटका. चेंडू जातोय अलॉंग दी कार्पेट सीमा पार येतोय तो चौकार. लहान मुलं मगाशी सांगितलं होतं आपण तिथून बाहेर जायचं आहे. पंधरा चेंडू बनवायचे आहेत. 18 धावा. 15 चेंडू 18ची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या 30. आणखीन एक बॅकफुट वरती जाऊन मिड ऑफच्या दिशेने फटका खेळलाय. शिरोळ संघाचे कर्णधार शिरोळ संघ कर्णधार टॉस साठी या. एका धावेने धावफलक पाहिलं तर 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र थोडासा नैसर्गिक अडथळा पाहिलं गेलं तर डॉट बॉल येतोय. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. एक बॉल आहे शिल्लक. एक चेंडू शिल्लक आहे सर. एक चेंडू शिल्लक. एक बॉल शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. एक बॉल शिल्लक आहे. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर 2 धावा, परत चौकार, परत एक सिंगल, परत आत्ताचा डॉट बॉल. 5 बॉल झाले. एक बॉल शिल्लक आहे. धावसंख्या स्थिर आहे 31 या आकड्यावरती. अद्यापही 17 धावांची गरज आहे. येणारे चेंडू बाकी असतील 13 चेंडूंमध्ये 17ची गरज असेल. 13 चेंडू 17चे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला किंग्ज 11 करवीर तर दुसऱ्या बाजूला शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर. गतीमध्ये परिवर्तन ते ओळखलं, तदनंतर मात्र पावलं चालवलीत आणि चेंडूला डिस्पॅच केलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हवाई हल्ला, शिवशंभूंचा छावा. या येत आहेत 6 धावा. ठोकलाय आणखीन एक षटकार. पाटील
पाटलांचं पोरग मात्र मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय. तब्बल 27 धावांवरती नाबाद खेळताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू 11ची गरज. लेग बॅचच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड मध्ये नक्कीच ऍड होईल. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती. शिरोळ रायडर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय त्वरित कळवा. संभाजी येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 10 धावांची. यावेळी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 42 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 6 धावांची गरज असेल. विजयी षटकार येईल का हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे. अमर यांच्या बॅट मधून डान्सिंग डाऊन द विकेट. काव कॉर्नर रिजनला फटका खेळला. क्षेत्ररक्षक मात्र डाऊन द बॉल होते, परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. विचार करावा लागेल, कारण सरळ बॅटने धावा येत असताना उलटे शॉट खेळणं का महत्वाचं आहे हे फलंदाजाला नक्कीच समजणं अवघड आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. डान्सिंग डाऊन द विकेट. ठोकलाय विजयी षटकार. फिनिशिंग ऑन स्टाईल. ज्या पद्धतीने महेंद्रसिंग धोनी सामना फिनिश करतात त्याच पद्धतीने अमर पाटील यांनी हा सामना फिनिश केलेला पाहायला मिळत आहे. आणि झालेल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय किंग्ज 11 करवीर संघाचा अमर पाटील. पाटील की दणका दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. 6 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार ठोकलेत या फलंदाजाने. तब्बल 41 धावांची नाबाद खेळी करून आपल्या संघाला एक हाती सामना जिंकून दिलाय. आणि या स्पर्धेतील तिसरा सेमीफायनल मध्ये जाणारा संघ ठरतोय किंग्ज 11 करवीर. कॉंग्रॅच्युलेशन किंग्ज 11 करवीर संघ. आपण या स्पर्धेतील बक्षीस पात्र फेरीसाठी